हे बघा मित्रांनो, आपल्याकडे काय सुतळी बॉम्ब. तू म्हणशान याच्यात काय नवीन आहे? हे तर सुतळी बॉम्ब आपण दरवर्षीच फोडतो. तर मित्रांनो, याच्यात नवीन काय माहिती का? आपण आहे ना, हा सुतळी बॉम्ब आहे ना, नॉर्मली सुतळी बॉम्ब सारखा दारू भरून नाही बनवलेला. आपण याच्यामध्ये काय भरले माहिती का? घरात वापरणारी साखर आणि पोटॅशियम नायट्रेट. तुम्हाला दाखवतो पोटॅशियम नायट्रेटचा डब्बा. हे बघा, तुम्ही बघू शकता, हा पोटॅशियम नायट्रेटचा डब्बा आहे. आणि पोटॅशियम नायट्रेट कसं दिसतं ते पण दाखवतो. पोटॅशियम नायट्रेटची अशी पावडर असते, पण त्याचे सध्या आता खडे झालेले. तर आपण साखर आणि पोटॅशियम नायट्रेट हे दोन्ही वस्तू टाकलेले आहे. आणि म्हणजे काय झालं माहिती का? पोटॅशियम नायट्रेटची पावडर केली आणि साखरेची पण पावडर केली. तर पोटॅशियम नायट्रेट आहे ना, हे जर 100% असेल ना, तर साखर आहे का 50 ते 60% टाकलेली. आणि याचा आपण बॉम्ब बनवलेला आहे. आम्हाला माहित नाही याचा ब्लास्ट होईल का नाही होईल, पण आपण करून बघू एकदा. तर मित्रांनो, आपण नाही का पोटॅशियम नायट्रेट पासून आणि साखरेपासून एक बॉम्ब बनवलेला आहे. पण हा बॉम्ब आपण याच्या अगोदर पण बनवला होता. तुम्ही म्हणणार हा त्याच सारखाच फेल जाणार आहे, पण आता मला पण आयडिया नाही, फेल पण जाऊ शकतो आणि आपला वर्क पण होऊ शकतो. ते आपल्याला पुढे व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. याच्या अगोदर आपण जो प्रयोग केला होता तुम्ही बघितला, आपण टीव्ही मध्ये टाकला होता तो, त्याच्यामध्ये जास्त पेट्रोल टाकल्यामुळे त्या बॉम्बची एकदम हे झालं होतं, पुन्हा तो फेल गेला होता बॉम्ब. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक असा बॉम्ब बनवलेला आहे. तर तुम्ही बघू शकता ह्या बॉम्बची फिनिशिंग कसं काय, एकदम एकच नंबर आहे ना. तर अशी काय फिनिशिंग बनवलेली, 2 वाती काढलेली आहे बाहेर, एकदम नाही का सुतळी बॉम्बचा लुक देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सुतळी बॉम्ब आपला किती मोठा आहे तुम्ही बघू शकता, माझ्या हाताची साईज आणि या सुतळी बॉम्बची साईज, तर तुम्ही कंपॅरिझन करू शकता. तर असं काय आपला सुतळी बॉम्ब बनलेला आहे. तर याला फोडायचं आपल्याला, तर जास्त वेळ नाही वाया घालवत आपण याला फोडणार आहे. पण त्याआधी तुम्हाला काय करायचं, आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. आणि अजून एक, तुम्ही हा व्हिडिओचा प्रयत्न म्हणजे ह्या प्रयोगाचा प्रयत्न घरी किंवा बाहेर ट्राय करायचा प्रयत्न नका करू. तर चला आपण एक आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. तर मित्रांनो, इथं आपण मोकळ्या पटांगणात आलेलो आहे. तुम्ही बघू शकता इथं आपला सुतळी बॉम्ब खाली ठेवलेला आहे. तर फक्त याला आग लावायची आणि आग लावून पळून जायचंय. तर याला आग लावून घेतो. तर सगळे सेफ्टी आपण नाही का काळजीपूर्वक व्हिडिओ बनवणार आहे. तर सगळे बाजूला जाणार आहे, बॉम्ब फक्त एकटा फुटणार, त्यामुळे आपण इथं वाती लावलेले. तर चला फोडून घेऊ. पुन्हा आपलं बॉम्ब मित्रांनो, पुन्हा आपलं बॉम्ब स्मोक बॉम्ब तयार झाला. त्याचा दुसरा बॉम्ब ब्लास्ट व्हायला पाहिजे. Yeah.
मित्रांनो पुन्हा आपला बॉम्ब फुस स्मोक बॉम्ब तयार झाला. त्याचा जो सुतळी बॉम्ब ब्लास्ट व्हायला पाहिजे होता तो स्मोक बॉम्ब तयार झाला. तर मित्रांनो तुम्हाला मगाशी मी म्हणलो होतो मला पण अजून काय आयडिया नाही आपला बॉम्ब फुटणार आहे की नाही फुटणार. तर जसे अपेक्षाप्रमाणे आपला बॉम्ब नाही का फुटलेला तर नाही पण स्मोक बॉम्ब तयार झालेला आहे. पण फुटल्याचं वाईट नाही पण स्मोक बॉम्ब झाला याचा आनंद तर नक्कीच आहे आम्हाला. तर तुम्ही बघू शकता आपल्या स्मोक बॉम्बचे कसे इथं तुकडे तुकडे झालेले आहे म्हणजे जळून आपले नाही का सुतळी बॉम्ब सुतळे असे जळालेले आहे. तर याच्यातून धूर निघतोय अजून पण गरम आहे. तर तुम्हाला आमच्या व्हिडिओमध्ये थोडी जरी मेहनत वाटली असेल ना तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला भेटू तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय भारत.